मित्रांनो, बीएड सीईटी साठी असणारं जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे ते सीईटी सेलने 3 मे ते 5 मे दरम्यान ओपन केलं होतं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आन्सर की मध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी चान्स सीईटी सेलने दिला होता. तर या ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत त्याचा असणारा रिड्रेसल सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईट वरती जस्ट अपडेट केलेला आहे. आता हे रिड्रेसल काय आहे, याच्यामध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे आणि कशा पद्धतीने आता आपला रिझल्ट रोल आउट होईल, कुठल्या डेटला आपला रिझल्ट येईल, याविषयी आपण डिस्कशन आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये बीएड सीईटी दिली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या काउन्सिलिंग मध्ये कॅप राऊंडच्या फॉर्म फिलिंग पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत सर्व गायडन्स या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. तुम्हाला मिळालेल्या मार्क्स वरनं तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रातल्या चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कसं होईल याच्यासाठी तुम्हाला इथे मदत केली जाणार आहे. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करा. जे विद्यार्थी 2027 मध्ये बीएड सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी असणारी लाईव्ह बॅच ही 18 मे पासून सुरू करण्यात आली आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही लाईव्ह बॅच जॉईन करून या एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती आजच नोटीस फॉर ऑब्जेक्शन रिड्रेसल ऑफ बीएड सीईटी अँड ईएलसीटी 2026 ही नोटीस टाकलेली आहे. तर या नोटीसमध्ये सीईटी सेलने जी आन्सर की विद्यार्थ्यांना दिली होती तर त्यावरती आलेले ऑब्जेक्शन्स जे असतील ते त्यांनी मेन्शन केलेले असतील आणि कशा पद्धतीने त्यांनी या ऑब्जेक्शनवरती डिसिजन दिलेला आहे ते आपण आता डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर या नोटीसमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो एमएच बीएड अँड बीएड ईएलसीटी सीईटी 2026 ऑब्जेक्शन रिड्रेसल. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षा 27 मार्च ते 29 मार्च या दरम्यान झाली होती आणि 5/4 ही एक्झाम झाली होती. टोटल 6 सेशन मध्ये ही एक्झाम झालेली असून विद्यार्थ्यांनी आन्सर की मध्ये काही ऑब्जेक्शन घेतले होते. तर इथे टीचर ऍप्टिट्यूड मधल्या 2 क्वेश्चन वरती ऑब्जेक्शन घेण्यात आले होते. मेंटल ॲबिलिटी वरती 2 क्वेश्चन्स वरती ऑब्जेक्शन घेण्यात आले होते. त्यानंतर बीएड ईएलसीटी मध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, फिगर ऑफ स्पीच आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती प्रत्येकी 1 ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. आता सीईटी सेलने इथे तुम्हाला शिफ्ट दिली आहे, त्याच्यानंतर सेक्शन दिला आहे, क्वेश्चन आयडी दिला आहे आणि पुढे रिमार्क दिलेला आहे. तर टोटल 7 ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी सीईटीच्या पेपरमध्ये घेतले होते आणि इथे क्वेश्चन आयडी नुसार सीईटी सेलने सांगितलं आहे की प्रत्येक ऑब्जेक्शन हे इनव्हॅलिड ठरलेलं आहे. म्हणजे सीईटी सेलने ते ऑब्जेक्शन इनव्हॅलिड ठरवून आन्सर की मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज इथे केलेला नाहीये. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलकडे जे ऑब्जेक्शन आले होते ते ऑब्जेक्शन सर्व चुकीचे होते आणि त्यानुसार सीईटी सेलने इथे तुम्हाला त्याचं स्टॅटिस्टिक दिलं आहे आणि सांगितलेलं आहे की आन्सर की मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आता करण्यात आलेला नाहीये. जे तुमचे मार्क्स आन्सर की मध्ये होते तेच तुमचे मार्क्स आता फायनल असणार आहेत आणि त्याचं फक्त पर्सेंटाईल तुम्हाला रिझल्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलं जाणार आहे. So as per report submitted by the expert, there will be a no change in the database and the result will be processed. MH BEd and BEd ELCT CET 2026 scorecard containing percentile will be made available to the candidate in their login. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, ज्या अर्थी कुठल्याही प्रश्नावरती ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट करण्यात आलं नाहीये त्या अर्थी सीईटी सेल आता लवकरच आपला जो रिझल्ट आहे बीएड सीईटीच्या आणि ईएलसीटीच्या विद्यार्थ्यांसाठी तो डिक्लेअर करणार आहे. त्यासाठी जर मागच्या ट्रेंडनुसार आपण पाहिलं तर सीईटी सेल ऑब्जेक्शन रिड्रेसल आल्यानंतर साधारणतः 15 दिवसाच्या आतमध्ये हे रिझल्ट प्रोसेस करते. तर आज 19 मे आहे आणि मे बी आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सीईटी सेल आता रिझल्ट सुद्धा डिक्लेअर करण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. शक्यतो रिझल्ट हा मे महिन्याच्या शेवटीच येईल. जून महिना सुद्धा आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही, कारण ऑब्जेक्शन सगळे इनव्हॅलिड होते. त्याच्यामुळे आन्सर की मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही आहेत. त्यामुळे सीईटी सेल लवकरात लवकर हा रिझल्ट प्रोसेस करणं अपेक्षित आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मे महिन्याच्या शेवटी तुमचे स्कोर कार्ड्स तुम्हाला मिळाले तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की आपल्या कॅपसाठी असणारे जे रजिस्ट्रेशन आहेत ते जून 15 ला सुरू होतील
आणि जुलैमध्ये आपल्याला आपली मेरिट लिस्ट मिळेल आणि त्यानंतरच कॅप राऊंडचं अलॉटमेंट होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने ऑब्जेक्शन रिड्रेसल आलेलं आहे. त्याच्यामध्ये आन्सर कीमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही आहेत. आपला रिझल्ट हा जून महिन्याच्या शेवटी येणं आपल्याला अपेक्षित आहे. तसेच आपले कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन हे जून 15च्या पुढेच सुरू होतील अशी आपण अपेक्षा ठेवूयात. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं कंप्लीट प्रिपरेशन करण्यासाठी आणि या परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स अचीव करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 18 मे पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला दिले जातील. जर तुम्ही वर्किंग असाल तर हेच लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ चा सेट तुम्हाला दिला जातो, जेणेकरून या परीक्षेचं प्रिपरेशन करणं तुम्हाला इझी होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे. त्यामुळे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BEd कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.